नमस्कार. सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कुरकुरीत खुसखुशीत तळणीचे मोदक बनवणार आहोत. 1 वाटी मैदा घेतला आहे, अगदी चिमूटभर मीठ आणि इथे 2 चमचे मी तूप गरम करून घेतलं आहे. तेल घेतलं तरीही चालेल. थोडंसं थंड होऊन द्यायचं, नंतर हाताने हलवून घ्यायचं. जसं पाणी लागेल तसं मैदा मळून घ्यायचा. अशा प्रकारे नारळ कट करून घेतला आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. अशा प्रकारे किसून घेतला तरीही चालेल. बदाम, काजू, पिस्ता कट केले आहे. आपण जो मैदा मळून ठेवला होता त्याचे पेड्याच्या आकाराचे उंडे बनवून घ्यायचे. अशा प्रकारे इथे सर्व उंडे बनवून झाले आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप घेतला आहे, त्यामध्ये 2 कप नारळाचा किस घातला आहे, जो आपण मिक्सरमध्ये बारीक केला होता. तो व्यवस्थित हलवून घ्यायचं. 1 कप गूळ घेतला आहे, तो पण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. अशा प्रकारे अजिबात पाणी राहिलं नाही एवढा कोरडा करून घ्यायचा. बदाम, काजू, पिस्ता ते त्यामध्ये घालायचे. इथं मिश्रण आपलं एकदम व्यवस्थित गरम करून झालं आहे. त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकायची. मिश्रण थंड होण्यासाठी एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं. थंड झाल्याच्या नंतरच मोदक बनवायचे आहे. ते पुरीच्या आकारामध्ये लाटी लाटून घ्यायची. अशा प्रकारे हातावर घेऊन त्यामध्ये 1 चमचाभर मिश्रण घालायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायचं. हे पहा मी कसं फोल्ड केलेलं आहे ना, तशा प्रकारे बंद करायचा आणि त्याला मोदकचा आकार द्यायचा हातावर ठेवून. जास्त पीठ झालं असेल तर काढून घ्यायचं थोडंसं. हे पहा इथे आपला मोदक तयार झाला आहे. कढईमध्ये तेल गरम झालं आहे, त्यामध्ये 1 मोदक सोडायचा आहे आणि मोदकला दोन्ही बाजूने उलटून आणि पलटून घ्यायचं तेलामध्ये आणि लाल गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. असा कलर आल्याच्या नंतर काढून घ्यायचे. हे पहा किती छान झाले आहेत ना मोदक. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. हे पहा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झाला आहे. एकदा नक्की तळणीचा मोदक करून पहा. रेसिपी कशी झाली हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.